आकाशातनं एक अज्ञात उपकरण मनमाडमध्ये कोसळले। येवल्याच्या अंदरसूल या गावातली ही घटना आहे। नागरिक थोडेसे भयभीत झालेत। तर्कवितर्कांना चांगलंच उधाण आलंय। वस्तू ही कोरियन बनावटीची असल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे। आकाशातून नेमकं हे काय पडलंय याचा आता शोध घेतला जातोय। ही वस्तू कोरियन बनावटीची आहे हे देखील निष्पन्न झालेलं आहे। आकाशातनं पडलेली ही वस्तू आहे, ज्यामुळे लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या। साधारण संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास एक आकाशातून वस्तू पडताना दिसली। तर तिला एक असा लालसर लाईट लागत होता। तर तो लाईट बघून आम्ही दिशेने आलो, परंतु ते असं बीप बीप आवाज येत असल्याने सगळं आम्ही भयभीत झालो। तर मग ते आम्ही भयभीत झालो, परंतु आम्ही थोड्या वेळाने नंतर एक वरिष्ठ आपल्या तलाठी तात्यांना, पाटील तात्यांना, तर इथं आम्ही कॉल करून त्यांना या गोष्टीची माहिती दिली। तर ते पण आले। तोपर्यंत ती वस्तू थोडीशी तिचा आवाज बंद झाला होता। मग आम्ही जवळून जाऊन बघितले असता तर त्या वस्तूवर मेड इन कोरिया असं नाव दिसलं। तर त्या वस्तूला आम्ही हात न लावता पाटील तात्या वगैरे यांनी येऊन वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आले। या वस्तूमुळं परिसरात थोडंसं भीतीचं वातावरण आहे। ही कसली वस्तू आहे, काय आहे समजायला अजून। मौजे अंदरसूल शिवारामध्ये मला डॉक्टर रोकडे साहेबांचा फोन आला। तर त्या ठिकाणी मी चौकशी करता इथे आलो असता या ठिकाणी बाबासाहेब माधव रोकडे यांचा गट नंबर 878 मध्ये सदरची वस्तू ही आढळून आलेली आहे। त्या वस्तूमध्ये सध्या ती वस्तू काय आणि कशा संदर्भाची आहे ते काही लक्षात येत नाही, तरी संबंधित गोष्टी संदर्भात आम्ही वरिष्ठांना याची पूर्वकल्पना ही दिलेली आहे। तसे डॉक्टर रोकडे साहेबांनी याची जाणीव करून लगेच आम्हाला फोन केला। त्यांना माहिती विचारली असता सदरची वस्तू ही 7च्या दरम्यानमध्ये आकाशातनं पडालेली आहे।